नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवायचं याबद्दल तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवतो. आज आपण हृदयविकार आणि त्यांवरील उपचारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर वानकर यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर समीर वानकर यांनी MBBS, MD आणि DM या वैद्यकीय क्षेत्रातील अगदी उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी DM मध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि सध्या ते नवी मुंबईच्या खारघर भागात असलेल्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. हृदयरोग क्षेत्रात त्यांना तब्बल 11 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. कार्डियक इमर्जन्सी प्रक्रिया, कॉम्प्लेक्स कोरोनरी इंटरव्हेन्शन, पेसमेकर इम्प्लांटेशन आणि हार्ट फेल्युअर तसंच रिफॅक्टरी हायपरटेन्शन ही त्यांची विशेष कार्यक्षेत्र आहेत. हृदयरोग क्षेत्रातील ऐतिहासिक इस्केमिया चाचणी सक्रिय सहभागासह त्यांच्या नावावर विविध पेपर्स आहेत. तसंच ते CSI, ACC आणि स्कायचे सदस्य आहेत. डॉक्टर, खरं तर कोणताही आजार हा अगदी सलग येत नसतो किंवा अचानक येत नसतो, तर त्याची पूर्ववत काही संकेत आपल्याला मिळत असतात. हृदयविकारांची कोणती लक्षणं आपल्याला आपले शरीर देत असतं याविषयी सुरुवातीला सांगा. हृदयविकारचे लक्षणे म्हणजे छातीत दुखणे. सुरुवातीला व्यक्तींना थोडं चालल्यावर छातीत दुखतं, हळूहळू ते दुखणं थोडं 2-3 पावलांवर येतं आणि मग जेव्हा फार मोठा प्रचंड हार्ट अटॅक येतो तेव्हा अतिशय बसताना देखील विदाऊट एनी ॲक्टिव्हिटी देखील त्यांना छातीत दुखतं. तर छातीचं दुखणं किंवा इतर व्यक्तींना नेहमीप्रमाणे किंवा नेहमीपेक्षा जर थोडंफार चाललं आणि जास्त थकवा जाणवतो ते देखील हृदयविकाराचे लक्षणे असू शकतात. त्याचबरोबर चालताना दम लागणं किंवा छातीत धडधड होणं हे मुख्य हृदयविकाराची लक्षणे असतात. परंतु काही वयोगट जसे वृद्ध, ज्यांना शुगर म्हणजे डायबिटिक पेशंट आणि स्त्री यांना अटिपिकल सिम्पटम्स असू शकतात. जसं पोटात दुखणं किंवा उलटीसारखं वाटणं अशा लक्षणांनी देखील ते येऊ शकतात. किंवा थोडंसं चक्कर येणं किंवा क्षणभर बेशुद्धी होणे, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये सिंकपी म्हणतो, हे लक्षणं देखील हृदयविकाराचे असू शकतात. खरं तर डॉक्टर, हृदयविकार असल्यावर पोटात दुखणं हे लक्षण असू शकतं याचा कधी कोणी विचारही केलेला नसेल. डॉक्टर, असा कोणता विशिष्ट वयोगट आहे का की ज्यामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते? म्हणजे स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये किंवा वृद्धांमध्ये किंवा तरुणांमध्ये असं काही आहे स्पेसिफिक? काही वयोगट. सर्वात प्रथम मी सांगेन की ज्यांना घराण्यात आई वडिलांना, सख्या बहिणीला किंवा भावाला जर हृदयविकार 65 वयाच्या आधी झाला असेल तर आपण एक हाय रिस्क फॅक्टरमध्ये आहात. अच्छा, म्हणजे अनुवंशिक. दुसरं म्हणजे मधुमेह रुग्ण. तिसरं उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती, त्यांना देखील हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असतं. जे धूम्रपान करतात किंवा तंबाखूचं सेवन करतात किंवा काही अंमली पदार्थाचं सेवन करतात त्यांना देखील हृदयविकार होण्याचे जास्त अधिक प्रमाण असतं. स्ट्रेसफुल लाईफस्टाईल हे महत्त्वाचं आहे. जे फिजिकली इनॅक्टिव्ह असतात, जे 24 तासांमधून जेमतेम 30 मिनटं देखील चालायला जात नाही, अशा लोकांना आम्ही फिजिकली इनॅक्टिव्ह म्हणतो. त्यांना देखील हृदयाचे विकार जास्त असू शकतात. फिजिकल इनॅक्टिव्ह राहिल्यामुळे आपलं वजन वाढतं, लठ्ठेपणा येतो, ते देखील एक रिस्क फॅक्टर असू शकतात हृदयविकारासाठी. तर हे महत्त्वाची गट आहेत ज्यांना थोडी काळजीपूर्वक आणि थोडंही छातीत वगैरे त्यांना अस्वस्थ वाटलं तर योग्य सल्ला ताबडतोब घेण्याचा मी सल्ला देईन. अच्छा, आपण मूळ कारण सांगितलं हृदयविकारांचं की आपल्या शारीरिक हालचालींमध्ये कमतरता. पण सर कसं आहे ना, तरुणांची शारीरिक हालचाल ही होतच असते कारण मुळातच त्यांची जी बॉडी असते ती फार एनर्जेटिक असते आणि कामाचा व्यापही असतो. पण तरीही जर आपण पाहिलं तर आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण फार वाढतंय. मग याचं कारण काय आहे? हा अतिशय सुंदर चांगला प्रश्न आहे आपल्या ज्या लोकांना मेसेज करण्यासाठी. थोडक्यात बघितलं तर सर्वप्रथम आजकालचे जीवन जे आहे हे खूप कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, स्ट्रेसफुल वर्ल्ड आहे आणि त्यामुळे एक स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आपण दररोज जगत असतो. त्यामुळे बॉडीमध्ये जे वेगवेगळे चेंजेस होतात त्याचा डेफिनेटली आपल्या हार्टवर परिणाम होतो, स्ट्रेस येतो. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्हनेसमुळे लॅक ऑफ स्लीप, आपल्याला झोप ही कमी क्षण मिळते, साऊंड स्लीप मिळत नाही, त्यामुळे देखील त्याचा परिणाम आपल्या हार्टवर होऊ शकतो. स्ट्रेसफुल लाईफमध्ये जे यंग पिढी आहे ते
इतर व्यसन जसं तंबाखूचं सेवन किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन ह्याकडे वळतात. आणि थोडक्यात म्हणजे ह्या जगात एवढं फास्ट लाईफ असल्यामुळे आपला आहार जो सर्वात महत्त्वाचा असतो तो मात्र चुकतो. कुठेही फास्ट फूड खाणं किंवा प्रोसेस्ड फूड खाणं, त्यामुळे होणाऱ्या शुगर, डायबिटीजचं प्रमाण हे त्यानंतर होऊ शकतं. आणि थोडक्यात मधले तरुणांना मला हा हार्ट अटॅक होऊ शकत नाही, मी एवढा तरुण आहे, यंग आहे, एवढा ॲक्टिव्ह आहे, हा गैरसमज असणं हा सर्वात मोठा धोका असतो. अगदीच अगदीच. खरं तर हृदयासाठी संतुलित आहार कोणता आहे याकडे पुढे आपण चर्चा करणारच आहोत या बाबतीत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यापूर्वी, जर आपल्याला एक सुदृढ जीवनशैली जगायची असेल तर आपल्याला एक 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा आपली चाचणी करायला हवी, तपासण्या करायला हव्या. विशेषतः आपल्या हृदयासाठी कोणत्या तपासण्या करायला हव्या आणि एकूणच सुदृढ हृदय जर हवं असेल तर कोणती पावलं उचलायला हवी? अच्छा, तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जो बरेच पेशंट आम्हाला विचारतात. तर एकतर मी हाय रिस्क ग्रुप जो गट सांगितले आहेत त्यांनी जागृत होऊन प्रत्येक वर्षी त्यांचा ECG, इको आणि ट्रेडमिल टेस्ट, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो, हे हार्टच्या दृष्टिकोनातून केलेले आपण टेस्ट असतात, ते प्रत्येक वर्षी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला BP असेल तर दर 3-3 किंवा 6-6 महिन्याने आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तो कंट्रोलमध्ये आहे ह्याची खात्री करणं गरजेचं आहे. शुगरवाले पेशंटनी दर 3-3 महिन्याला आपलं फास्टिंग ब्लड शुगर, पोस्ट ब्रँडियल ब्लड शुगर, तसंच HbA1c हे चेक करणं गरजेचं आहे. हाय कोलेस्ट्रॉल असेल तर तो 3-3 महिन्याला आपण कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो अतिशय कंट्रोलमध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही म्हणाल लाईफस्टाईल, तर मी म्हणेन की आपण दररोज किमान 10,000 स्टेप्स तरी चालणं हे अतिशय गरजेचे आहे, जेणेकरून हार्टला आपल्या उचित असे सिग्नल चांगले मिळतात आणि त्यामुळे आपल्याला जर काही त्रास होत असेल हे देखील आपल्याला लवकरात लवकर कळतं. अगदीच. आपण 10,000 तरी पावलं आपण चालायला हवी दिवसभरातून असा सल्ला दिलेला आहे डॉक्टर. खरं तर तज्ज्ञ सांगतात की कितीही कामाचा व्याप असेल, कितीही तुमचा दिनक्रम व्यस्त असेल तरी दिवसभरातून किमान अर्धा तास व्यायाम प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा. जर अर्धा तासही मिळत नसेल तर त्यांनी किमान चालावं. हाच प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चालणं किंवा एकूणच व्यायामाची भूमिका किती महत्त्वाची आहे डॉक्टर? अतिशय महत्त्वाची आहे. जे व्यक्ती समजा जे चालतच नाही आहे, चालणं म्हणजे आता असं आहे की 24 तासांमधून किमान 30 मिनिटं चालणं, ह्याला आपण चालणं म्हणतो. आपण घरून ऑफिसला निघतो, चालत जातो, त्याला आपण गृहीत धरत नाही चालण्या ह्याच्यात. तर चालणं म्हणजे एक 24 तासांमधून 30 मिनिटं हा वेगळा वेळ करून फक्त डेडिकेटेड वॉक करणं, त्याला आपण चालणं म्हणतो. काही लोक चालत नाही पण सिमिलर ॲक्टिव्हिटीज जसं बॅडमिंटन खेळणं किंवा स्विमिंग, सायकलिंग करणं, ह्याला देखील आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गृहीत धरू शकतो. बरोबर आहे. आपण सुरुवातीला जेव्हा लक्षणं सांगितली हृदयविकाराची तेव्हा म्हणालात की जर एखाद्या व्यक्तीच्या घरात तिच्या आई वडिलांना, भावंडांना जर वयाच्या 65 वर्षांआधी हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, हृदयविकार असेल, तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी. काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? थोडक्यात म्हणजे आता आपली सर्वात महत्त्वाचं आहे आहार. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी हे हृदयविकाराचे रुग्ण आहेत, आईंना आहे, वडिलांना आहे, इतिहास आहे. तर मग आपण सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा आपण शाळेतून कॉलेजमध्ये जातो, हा एक फेज आहे, हा वयोगट आहे, तिथे आपल्याला जे आहाराचं महत्त्व हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर आहार योग्य करणं हे फास्ट फूड वगैरे आहे, त्यामुळे आपले जे तरुण मंडळी आहे ते फार म्हणजे आहार योग्य नसल्यामुळे त्यांच्या आजार जसं शुगर, BP, लठ्ठेपणा, बॅड कोलेस्ट्रॉल हे त्यांच्यात जास्तीत जास्त आपल्याला सापडतं आहे. स्ट्रेसफुल लाईफस्टाईल तर आहेच, पण त्यांना हे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल हे कसं त्यांच्या सामोरं जावं आणि कसं त्यांना तोंड द्यावं हे पण जनजागृतीपणे आणि कसं त्यांना तोंड देऊन आपण त्याच्यातून मार्ग काढावा हे त्यांना समजूत होणे हे अतिशय गरजेचं आहे. वेळोवेळी जसं मी आपण ॲन्युअल हेल्थ चेकअप म्हणालो ते त्यांनी करून जे काय इनिशियल फेज जसं थोडंसं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर योग्य वेळे तो सल्ला घेऊन ते कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. BP जर असेल तर तो अंमलात आणणं गरजेचं आहे. थोडं प्री डायबिटिक असेल तर आपली बॅकग्राऊंड हिस्ट्री ही हार्ट अटॅकची असल्यामुळे तो प्री डायबिटिक देखील महत्त्वाचा स्टेज आहे. तर आपण तो शुगर कंट्रोलमध्ये करावं. फिजिकल ॲक्टिव्ह राहणं, दररोज
30 मिनिटं चालणं, 10,000 स्टेप, हे जर त्यांनी घेतलं, हे फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, लठ्ठेपणा ह्यापासून बचाव केला, तर कदाचित आपण ती हिस्ट्री आहे ती चेंज करू शकतो. अगदीच अगदीच. डॉक्टर, आतापर्यंत आपण आहाराविषयी जी माहिती दिली त्यातून एक तर कळलं की आपण कोल्ड्रिंक्स पिऊ नये, आपण जे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय ते कमी करायला हवं, नाही कमीच करायला हवं, पूर्ण बंद करायला हवं. पण आता हे सांगा डॉक्टर की कोणते पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे जेणेकरून आपला हार्ट एकदम हेल्दी राहील? सर्वात म्हणेन तर आपण फळ आणि फ्रूट जे आहेत, फ्रूट त्याचं सेवन, ताजी फळं, त्याचं सेवन जास्त करावं. आपण बरेच वेळा काय करतो, जर आपल्याला ब्रेक किंवा संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर आपली सवय आहे की बाहेर स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड जे इझिली आहे ते घेतो. बरेच तरुण मंडळींना मी सांगतो की आपण जाऊन तिथे जो फळवाळा आहे त्याच्याकडून फळं का नाही घ्यावी. ओके, त्यांनी देखील आपलं पोट भरतं आणि ते आपल्या हार्ट हृदयासाठी योग्य ते फळ आहे. किंवा आपण ड्रायफ्रूट आपल्या छोट्या डब्यात घेऊन येऊ शकतो, जेणेकरून भूक लागली तरी आपण ते खाऊ शकतो. दुसरं म्हणजे आपलं जे मांसाहारी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो, जर आपल्या कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर लाल मांस जसं मटन म्हणा, पोक म्हणा, बीफ म्हणा, ह्याचं थोडंसं आपण टाळणं हे चांगलं आहे. आणि चिकन प्रेफरेबल टू हे लाल मांस हे योग्य आहे. जर तुम्ही मला मॅडम विचारलं की सर्वात उत्तम मांसाहारी भोजन कोणतं, तर मी म्हणतील मासे, पण ते घरी बनवलेले, रश्श्यातले, तळलेले नव्हे. का कारणही सांगा डॉक्टर. कारण का त्याच्यात जे फिश लिव्हर ऑइल असतं, योग्य प्रकारे जे आपल्याला हृदयासाठी जे लागणारे तत्व असतात ते त्यात योग्य प्रकारे असतात आणि फॅट्स हे फार कमी असतं. म्हणून मासे हे मांसाहारी लोकांसाठी मी बोलेन सर्वात उत्तम. अंडी खाऊ शकतात, पण जर आपलं कोलेस्ट्रॉल हाय असेल तर फक्त एग व्हाईट खाणं, जो पिवळा बल्क असतो तो आपण टाळावा, कारण का ते हाय कॉन्सन्ट्रेटेड फॅट असतं. त्याचप्रमाणे स्वतःचं वॉटर इंटेक हे जास्त राहायला पाहिजे, कारण का जर भरपूर पाणी प्यायला पाहिजे. जर पाणी नाही पियालं तर मग जे बॉडीमध्ये इतर आपले सॉल्ट इम्बॅलन्स होतात, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, त्यांनी देखील आपल्या हार्टच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे हे जे फास्ट फूड आहेत किंवा प्रिझर्व्ड आयटम्स, आजकाल आपण मार्केटमध्ये गेलो, बऱ्याचशा गोष्टी अशा मिळतात जे विदिन 5 मिनिट्स आपण रेडी टू कुक. त्यात जर तुम्ही बघितलं गेलं तर इन्ग्रेडियंटमध्ये सर्वात महत्त्वाचं हा सॉल्ट असतो. ओके, आणि त्यामुळे आपलं हाय बीपीचे प्रमाण बरंचसं वाढतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, इवन दूध, जर आपलं कोलेस्ट्रॉल समजा हाय असेल तर दूध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर आपलं कोलेस्ट्रॉल हाय असेल तर होल फॅट मिल्क जे असतं, ज्याच्यात 8% फॅट असतं, ते आपण टाळावं. इन्स्टेड ऑफ दॅट आपण टोन्ड मिल्क किंवा डबल टोन्ड मिल्क, ज्यात 0 to 3% फॅट असतं, असं आपण दूध हे सिलेक्ट करू शकतो. तर थोडक्यात आपल्या रिस्कप्रमाणे आपण आपला आहार योग्य सल्ल्याने हा मॉडिफाय करून त्याच्यात बचाव करू शकतो हार्टवर. अगदी. आपल्या स्वयंपाकातला एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ असतो तेल. म्हणजे तेल घातलं की पदार्थ अगदी चमचमीत होतो असं सर्वांनाच वाटत असेल. आणि आजकाल ना अनेक जाहिराती येतात की हे तेल वापरा ज्यामुळे तुमचं हार्ट हेल्दी राहील, हे तेल वापरा ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तुमचं नियंत्रित राहील. डॉक्टर, तुमच्याकडून जाणून घ्यायचंय आपल्या हेल्दी हार्टसाठी नेमकं कोणतं तेल निवडावं, कसं निवडावं? सर्वात महत्त्वाचं तर मी सांगेन, आपली जी इंडियन ट्रेडिशनल वे ऑफ कुकिंग आहे, जी पद्धत आहे, आपण जेव्हा पण कोणती भाजी किंवा डाळ करतो, आपण तेल टाकतो आणि वाफ यायपर्यंत वाट बघतो. ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चुकीची गोष्ट आहे. बरेच प्रेक्षकांना तेल कढवायचंच नाही. ते असं आहे, कारण का आता सायंटिफिक पेपर्स म्हणतात की आपण कितीही चांगलं तेल आणू, कितीही कॉस्टली तेल आणू, पण जेव्हा आपण ते स्मोकिंग पॉईंटपर्यंत पोचवतो, जेणेकरून ती वाफ येते, त्याला आपण स्मोकिंग पॉईंट म्हणतो, तर ते कितीही चांगलं तेल असेल तरी ते आपण खराब करतोय. ओके, तर तेल टाकून त्याच्या पुढची मोहरी, जिरं आणि पुढचे जे काही स्टेप्स आहेत ते लवकर त्वरित करावं आणि मिनिमल तेल हे उपयोगात आणावं. जास्तीत जास्त तेल टाळावे, डीप फ्राईड प्रोडक्ट्स टाळावे. तर सर्वात महत्त्व म्हणजे पहिली गोष्ट ही पद्धत चेंज करावी. दुसरी गोष्ट म्हणजे तेल सिलेक्ट करताना आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, प्रत्येक तेलामागे एक कॉम्पोजिशन लिहिलेलं असतं. त्यात मुफा आणि पुफा हा कंटेंट बघायचा. मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. हे 2 गट आपण बघावे आणि पर 100 ग्राम त्याचे पर्सेंटेज लिहिले असतात. ते 32 ते 38 या रेंजमध्ये असते. तर ते ज्या तेलात हे जास्त आहे, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, हे तेल तुमच्यासाठी योग्य आहे. तिसरं, जेव्हा तुम्ही घेता तेल तेव्हा
ट्राय टू सी की तुम्ही ब्लेंडेड तेल घ्या, म्हणजे सोयाबीन विथ सनफ्लावर कॉम्बिनेशन, आणि प्रत्येक महिन्याच्या वेळे जेव्हा तेल संपतं दुसऱ्या वेळेला सनफ्लावर विथ सोयाबीन घ्या. असं निरनिराळे कॉम्बिनेशन ट्राय करा. जे तेल म्हणजे पाम ऑइल हे चांगलं नाही आहे, ते तुम्ही टाळावं. किंवा ज्यांना ट्रायग्लिसराईड ह्या प्रकारचा बॅड कोलेस्ट्रॉल हाय आहे त्यांनी शेंगदाण्याचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल हे आपल्या कुकिंगमध्ये टाळावं. अगदीच अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तुम्ही डॉक्टर. आणि आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही मगाशी सांगितलं की व्यायाम हा दररोज करावा, पण आजकाल आपण जर बातम्या ऐकत असतील आपले प्रेक्षक सुद्धा, तर एक प्रकारची बातमी अनेकदा कानावर येते की जिम करताना तरुणाचा मृत्यू. तर जो मुलगा किंवा जी मुलगी दररोज जिम करते, दररोज व्यायाम करते, तिचं कसं काय मृत्यू होऊ शकतो, आणि तेही हार्ट अटॅकने. तर अशा तरुणांसाठी आणि जे मॅरेथॉन रनर्स असतात त्यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपली यंग पिढी खूप उत्सुक असते, मला आज जिम करायचंय, मला आहे. तर शॉर्ट ड्युरेशनमध्ये कोणतीही आपल्याला सक्सेस रेट मिळत नाही. बरोबर. तर गो स्टेप बाय स्टेप, हळूहळू. बॉडी ही आपल्या हार्ट एक इंजिन प्रमाणे असतं. तुम्ही लगेच त्याला जे यूज टू नाही आहे काम तसं करायला लावला तर ताण येणार आणि मग ते हार्ट फेलियरमध्ये जाणार. तर जेव्हा पण मी सांगतो जे काय मॅरेथॉन किंवा मोठ्या कोणत्या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस करतात किंवा जिमिंगसाठी प्रॅक्टिस करतात, ट्राय टू गो स्लो, वॉर्मअप करा. आणि दररोज जे तुम्ही करता आहेत हळूहळू आपले जे स्टेप्स आहेत किंवा आपले इंटेन्सिटी ऑफ एक्सरसाइज आहे ते वाढवत जा. आणि ज्या दिवशी स्पर्धा असेल किंवा मॅरेथॉन असेल त्या दिवशी पण आपल्याला आजकाल स्मार्ट वॉच आहे, तो स्मार्ट वॉच सेट करा. आपण दररोज जेवढे आपण रिहर्सल करतो, आपण प्रॅक्टिस करतो, त्या सेशनमध्ये आपण आपली शरीर ज्या हार्ट रेट, ज्या BP आणि ज्या स्टेप आपण करतो त्यासाठी यूज टू आहेत तेवढेच स्टेप तुम्ही फायनल डेला करा. नेमकं काय होतं, आपण फायनल डेला खूप हे असतो की मला कंप्लीट होणार नाही आणि आपण जास्त अधिक करायला जातो आणि पाणी कमी पितो. मॅरेथॉन ही मोठी रेस असते, त्यात फर्स्ट येणं हे महत्त्वाचं नाही, ती सक्सेसफुली कंप्लीट करणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे योग्य वेळेला आपण स्वतःला हायड्रेट करणं, कारण का हीट असल्यामुळे हीट स्ट्रोक वगैरेमुळे पण हार्टवर परिणाम होऊ शकतो. तर जेव्हा पण तुम्ही फायनल डेला जाल, जसे तुम्ही इतर दिवस प्रॅक्टिस करत असाल तेच सेम तुम्ही त्या फायनल डेला करा. स्वतःच्या बॉडीचे जे क्यूज असतात, काही सायलेंट सिम्पटम्स असतात त्यांना जाणवा. प्रत्येक हार्ट रेटला तुम्ही ज्या प्रॅक्टिस केल्या आहेत तीच हार्ट रेट त्यापर्यंत, मग थोडंसं हार्ट रेट वाढत असेल तर थोडी स्पीड कमी करा. हे सगळे जर रूल्स फॉलो केले तर कदाचित आपला धोका टाळू शकतो. अर्थात सिम्पटम्स अर्थात लक्षणं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बेसिक प्रश्न विचारते डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या छातीत दुखत असेल, तिने स्वतः डॉक्टरांकडे जाताना म्हणजे त्या सगळ्या प्रवासात तिने स्वतः नेमकं काय करावं आणि तिच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतात त्यांनी काय करावं जेणेकरून रुग्णालयात जाईपर्यंत ती व्यक्ती सुस्थितीत राहील? सर्वात महत्त्वाचं, जर छातीत दुखत असेल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर एक सॉर्बिट्रेट 5 मिलीग्रामची एक सॉर्बिट्रेट गोळी मिळते दुकानात, ती आपण जिभेखाली ठेवू शकतो. त्याचबरोबर त्याने होतं काय, त्यांनी बेसिकली जेव्हा रक्तवाहिनी आपली बंद होते तर ही गोळी ती रक्त पुरवठा वाढवायसाठी उपयोगी करते. पण हे अति जर छातीत दुखत असेल तर लागू होत असेल? अति, मायनर दुखतं आहे जे तुम्ही बेअर करत असता तेव्हा युजली ही गोळी टाळावी. आणि ही गोळी फक्त जेव्हा हार्ट किंवा नस बंद असेल तेव्हाच उपयोगी होते. ऍसिडिटी वगैरेसाठी तुम्ही घ्याल तर ती उपयोगी नसणार. आणि दुसरं म्हणजे डिस्प्रिन, जी पाण्यात टाकून आपण घेऊ शकतो. तर सर्वसाधारण जे हार्ट पेशंट असतात माझे, त्यांना मी नेहमी सांगतो की आपल्या खिशात ही गोळी नेहमी राहावी, कारण का त्यांना आधी जेव्हा हार्ट अटॅक आलेले, जेव्हा छातीत कळ आलेली त्याचप्रमाणे जर दुखत असेल तर मी त्यांना घेण्याचा सल्ला देऊ शकतो. पण ज्यांना माहीत नाही आहे हे हार्ट अटॅकमुळे आहे की ॲसिडिटीचं दुखणं आहे तर थोडंसं ही गोळी घेण्यात डाऊट असू शकतो. तर त्यामुळे लवकरात लवकर जे हार्ट पेशंट आहे त्यांनी ती गोळी घेऊन ताबडतोब हॉस्पिटलकडे धाव घेणं हा मी सल्ला देईन. आणि ज्यांना अस्वस्थ वाटतंय, खूप दुखणं होतं आहे, सहन होत नाही, तर एक सॉर्बिट्रेट सेफली तुम्ही घेऊन डॉक्टरांकडे त्वरित जाऊ शकता. मला वाटतं डॉक्टर, एक TMT म्हणजे ही जी चाचणी असते ती हृदयासंदर्भात असते, बरोबर? राईट. ती जर पॉझिटिव्ह आली तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असतं. काय असते ही टेस्ट नेमकी? बघा, TMT जे स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट आपण म्हणतोय ती म्हणजे ECG सारखंच असतं. पण ECG आपण जो काढतो सर्वसाधारण तो जेव्हा पेशंट झोपलेला असतो तेव्हा ॲट रेस्टिंग फेज काढतो, त्यात ECG नॉर्मल येऊ शकतो. ट्रेडमिलमध्ये आपण पेशंटला चालायला सांगतो मशीनवर आणि त्यामध्ये जो ECG मध्ये बदल येतो त्याला आपण
बघतो अच्छा. आणि जर तो बदल पॉझिटिव्ह असेल तर ह्याचा अर्थ आहे पुढे जाऊन आपल्याला हार्टमध्ये काही ब्लॉक आहे की नाही हे खात्री करणं गरजेचं असतं. तर TMT पॉझिटिव्ह म्हणजे हार्टमध्ये ब्लॉक यायचं असं नाही, ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. म्हणजे ह्या ज्यांचे TMT पॉझिटिव्ह आले त्यांनी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन डॉक्टर काय करतो त्याचे रिस्क फॅक्टर बघतो आणि त्यानुसार त्याला CT करोनरी अँजिओग्राफी किंवा इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी हा करायचा सल्ला देतो, जेणेकरून ती TMT पॉझिटिव्ह ही एखाद्या ब्लॉकमुळे आहे की नाही हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे येणारा जो धोका असतो, समजा जर ब्लॉक 70% खाली असतो तर ॲटलिस्ट पेशंटला कळतं की आपला ब्लॉक आहे, आपण काय काय औषधं घ्यायची, काय काय काळजी घ्यायची या डॉक्टरांच्या सल्ल्याने तो फॉलो करतो. आणि जर एखाद्याला 70%चा ब्लॉक आहे आणि त्याची TMT पॉझिटिव्ह आली असेल तर जो इमर्जन्सी हार्ट अटॅक होणारा असतो तो आपण टाळू शकतो. त्यामुळे TMT जे पॉझिटिव्ह आली त्याला अनदेखा करू नये, डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने त्याचा पुढे जो निदान आहे ते करणं गरजेचं आहे. अच्छा, आता आलेलो आहोत डॉक्टर, आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाता जाता एक टेक होम मेसेज काय द्याल हेल्दी हार्टसाठी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक हेल्दी हार्ट टिप्ससाठी कम्पेअर करीन. जसं आपण यंग असताना आपण पैसे जमा करतो की रिटायरमेंट नंतर हे आपण यूज करू शकतो, इन्व्हेस्टमेंट, तसं हेल्थ इन्व्हेस्टमेंट म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल प्रॅक्टिसेस, लाईफस्टाईल आहार, योग्य आहार, आपलं डाएट योग्य ठेवणं, हे पण जर आता तुम्ही 30-20 वर्षात कराल तर पुढे 50 नंतर जो होणारा हार्ट अटॅक आहे किंवा होणारे जे हृदयाचे विकार आहे ते तुम्ही टाळू शकता. आणि दुसरं एक सिम्पलमध्ये सर सांगायचं असेल तर शरीर हे एक गाडी सारखं आहे आणि हार्ट हे इंजिन आहे. जर तुम्ही दररोज गाडी चालवता आणि जर काही मशीन इंजिनमध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला त्या आवाजाने लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे, आपण जाऊन मेकॅनिककडे ती चेक करावी. त्याचप्रमाणे जो व्यक्ती दररोज चालतो त्याला जर आज काही लक्षणे कळतात की कालपेक्षा आज मला काहीतरी वेगळं जाणवतंय तर तो एक संकेत असतो की तुम्ही जा आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन का हे असं होतं ह्याची खात्री करा. जर हे असं तुम्ही कराल तर जो मेजर मॅसिव्ह हार्ट अटॅक होऊन जो जीवाला धोका असतो तो तुम्ही टाळू शकता. नक्कीच नक्कीच, अतिशय महत्त्वाचा संदेश आपण दिलेला आहे डॉक्टर. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.